सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। थोडं तशी कुठली तरी चालेल। ज्येष्ठ नागरिक संघाची सुरुवात 2005 सालापासून झाली। इथली सुरुवात जी आहे ती मोठे काकांनी सुरू केलेली आहे। 2008 साली रितसर रजिस्ट्रेशन झालं आणि गेली 16 वर्ष हा संघ वृद्धांसाठी आधार या एका मोठीवर काम करतोय आणि त्याप्रमाणे दर महिन्याच्या 1 तारखेला इथं संवाद सभा घेतली जाते। दरवर्षी इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात। दर महिन्याच्या 1 तारखेला एक वक्ता किंवा मेडिकल कॅम्प असे वेगवेगळे उपक्रम इथं राबवले जातात। त्यानंतर इथं वर्धापन दिनही दरवर्षातून साजरा होत असतो। त्याला बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक सहकुटुंब येत असतात। त्यामध्ये जी मुलं या प्रभागातली किंवा या भागातली जी आहेत मुलं त्यांचं कौतुक म्हणून ज्यांनी काहीतरी विशेष गुणवत्ता दाखवली त्या मुलांचे आपण सत्कार करत असतो। तसेच वेगवेगळे लेक्चरर इथं बोलवून आपण त्याप्रमाणे इथं काम चालू असते। वृद्धांच्या आम्ही छोट्या छोट्या स्पर्धा पण घेत असतो, त्यांनाही बक्षिसं देऊन त्यांचं आत्मबल वाढवत असतोय। या स्पर्धांचं आज आम्ही आता इथं उद्घाटन आता नुकतंच केलेलं आहे मोठे काकांनी आणि इथं आता बॉलनं ग्लास पाडणे, बादलीत बॉल टाकणे, खुर्चीमध्ये बॉल टाकून बसवणे, त्यानंतर पत्त्यांचा मनोरा बांधणे, नंतर जलद चालणे, लिंबू चिमचा अशा अनेक स्पर्धा आम्ही दरवर्षी घेत असतो आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा मनाला विरंगुळा कसा मिळेल ह्याचाही एक प्रयत्न करत असतो। विलासपूर प्रभाग 17 हा सातारा नगरपालिकेचा एक पार्ट आहे। या विलासपूरमध्ये जवळजवळ जी वस्ती आहे ती सुशिक्षित लोकांची आहे। 80% लोक विविध खात्यातली रिटायर्ड झालेली माणसं या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं असं ठरलं गेलं त्या काळी की बाबा आपण एक ज्येष्ठांना एकत्र येऊन, कारण सगळे आता 60च्या पुढं, 65च्या पुढं, 70च्या पुढं, 80च्या पुढे गेली आहेत, ह्या लोकांना एकत्र करण्याकरता एक विरंगुळा आपण निर्माण करूया आणि त्या दृष्टीनं आमचे स्नेही मोठे साहेब आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे स्नेही होते त्या सगळ्यांनी सुरुवात केली। आता हा अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ साताऱ्यामध्ये आज मी त्याला 1 नंबरचा आहे किंवा कोल्हापूर सर्कल, पुणे सर्कलमध्ये सुद्धा आता हा मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची वाहवा झालेली आहे। सगळीकडं अनेक बक्षीस आम्ही राज्यस्तरीय आणि सर्कल लेवलला मिळवलेली आहेत। याचं सगळं श्रेय म्हणजे सर्वसामान्य सभासद जे आहेत त्या सभासदांनी दरवेळेला केलेली सहकार्य, मनापासून केलेलं सहकार्य हे त्याला कारणीभूत आहे आणि आज साताऱ्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, त्याच्यामध्ये अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एक दिलाने एकोप्याने काम केलं जातं। आम्हाला कुठेही अडचण येत नाही। नैसर्गिक आपत्तीला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वेळोवेळी मदत करत असतो। तसंच रिमांड होम, बेगर्स होम किंवा अन्य अपंगत्वाची जी आहेत शाळा या लोकांना सुद्धा आम्ही मदत करत असतो। एकंदर काम जे आहे संघाचं ते अत्युत्तम आहे। सातारचा जावळीचे आमदार माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला अनेक वेळा सहकार्य केलं आणि जे मी मागितलं ते आतापर्यंत दिलं। त्यांच्याच कृपेनं हा हाल निर्माण झाला आणि या ठिकाणी हक्काचं इथल्या विलासपूरच्या ज्येष्ठ नागरिकांना हक्काचं ठिकाण मिळालं की जेथे कोण अनेक कार्यक्रम इथं राबवले जातात। वैद्यकीय काम घेतो, साहित्यिकांची भाषणं करतो, सगळ्या प्रकारची इथं काम केलं जातं आणि एक वर्षातनं असा सोहळा होतो की त्या सोहळ्यामध्ये सगळे एकत्र सहकुटुंब येतात। मुलांना 70च्या पुढं मार्क आहेत त्या मुलांना आम्ही बक्षीसही देतो, त्यांच्या गुणवत्तेचा आदर केला जातो संघामार्फत आणि एकंदर कार्य जे आहे त्या संघाचा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। आज 150 संघाचे सभासद आहेत, त्याच्यामध्ये 35 महिला सभासद आहेत। महिलांचं योगदान अतिशय उत्तम आहे। निर्णायक कार्यक्रम सभा महिला स्वतंत्ररित्या आयोजित करतात, त्याला ज्येष्ठ नागरिक संघ पूर्ण पाठिंबा देतो। त्यांच्या एकंदर जे काही त्यांचं कार्य आहे किंवा त्यांची जी काय मागणी आहे ती संघ पूर्ण करत असते। धन्यवाद। टॅन 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 जी केम आटा चक्की
माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जीकेम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन.
ते फळ्याजवळ तरी मला न्या. अहो मला नाही दिसतंय. फळ्याजवळ न्या मला. बोलायचं तो अरे वा माप घेऊन चाललंय वा 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 काढा तिथंच काढा अरे जास्त वर गेलो. नाही दिसत नाही दिसत आता मग फिरून बरोबर खिडकीकडे गेला आता लय फिरून आता फिरवले काढा आता काढून टाक जवळ आले माझ्या आता इकडं कुठं आलो हे मध्ये काय लावलं इकडं बाहेर चालले आता समोर जावा समोर आता चुकीत दिली माफ घ्या माफ घ्या माफ घ्या हा बरोबर आहे राईट राईट अगदी बरोबर वा 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 मला हे म्हटलं तुम्ही खेळणार नाही आता बघा खडू द्या खडू ठीक आहे कसं होतं देव आहे डावीकडे 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 डावीकडं नाही कपडा त्याला या इकडे डावीकडे या सरळ या सरळ बरोबर हा बरोबर आहे बस बोर्ड कुठे आहे शोधा की शोधा तुम्ही हा सांगितलं मग तुम्ही काय करता वा वा माप घेऊन चाललंय वा वा माप घेऊन अरे बरोबर आहे की चिकट नाही तुम्हाला बांधतो चुकीच होते जावा थोडं जावा इकडे भीम आहे समोर इथे बघा अरे खडू द्या खडू काय नाही बरोबर दिसते वाटतं तुम्हाला नाही शंका येते मला काय दिसत ओके काय का असं जवळपास छान जास्त जवळपास हो आता घ्या सरळ सरळ नाही कुणाच नाही
ते करायचं सर्व फेल अपात्र सर्व बरोबर आहे नमस्कार, मी आज अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघात आलो होतो. आज मी इथे बरेच काही गेम बघितले आणि मला खूप आनंद झाला. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे बालपण दाखवून दिले. छोटे मोठे गेम्स खेळले, जसे की लिंबू चमचा आणि बॉल मारून ग्लास पाडणे असे गेम खेळले. मला खूप आवडलं. आणि आपण ज्येष्ठ नागरिकांना आदराने बोलावे आणि आपण त्यांच्या मनातले छोटे मोठे भावना समजून घ्यावे आणि आपण त्यांना त्यांचे लहानपण दाखवून द्यावे आणि आपण त्यांचे आदर करावे आणि त्यांना कधीच दुखवू नये. त्यांचा खूप चांगला सांभाळ करावे आणि त्यांना काहीच कशाचे दुःख देऊ नये. त्यांच्याशी प्रेमाने वागावे.